MG Shah Vidya Mandir and Junior College, Bahubali, Standard 7th, subject English, Unit 1.6 in a class of their own, page number 28. Morning student, welcome. In previous video, we had seen 1.6 in a class of their own, page number 27. Today we continue page number 28. Now open your book, page number 28, and get ready to listen and understand this lesson. First up, I read this passage, listen carefully. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन या धड्यातील पान नंबर 27 वरील भाग पाहिला. आज आपण पान नंबर 28 पाहणार आहोत. गेल्या तासाला मी शेवटी एक तुम्हाला होमवर्क दिला होता, तो आपण सोडवला असाल अशी अपेक्षा करतो. जर आपण तो होमवर्क सोडवला असेल तर तुम्हाला त्या धड्यावरील कोणतीही शंका किंवा प्रश्न निर्माण राहणार नाही. त्यासाठी जो आम्ही तुम्हाला शेवटी वर्कशॉप देतो ते तुम्ही सोडवलं पाहिजे. त्यामुळं तुमचं अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीचं होतं. या धड्यामध्ये आपण जे तुम्हाला शिक्षकांच्याकडून, आईवडिलांच्याकडून, पालकांच्याकडून जे अपेक्षित आहे, ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षाच या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आई वडील आपणाला शाळेला पाठवतात, त्यामागे त्यांच्या अनेक भावना, भाव, अपेक्षा असतात की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याचं, आपल्या मुलाचं कल्याण व्हावं. त्यासाठी आपण शाळेला येत असतो. त्यामुळं शाळेतील असू दे किंवा जो अभ्यासाचा भाग आहे तो अतिशय मन लावून करणं आवश्यक आहे. जसं एखादं झाड लावल्यानंतर त्या झाडाला फळे आल्यानंतर ती आपल्याला मिळतात, पण आईवडिलांनी जे मुलांच्यावरती खर्च किंवा मुलांच्यासाठी जे संगोपनासाठी वेळ खर्च केलेला असतो किंवा जे गोष्टी केलेल्या असतात त्या त्यांच्यासाठी नसतात, ते त्या तुमच्यासाठी असतात. हा झाडातील आणि आपल्यातील फरक आहे. आईवडील आपल्याला जे कष्ट करावं लागलं, आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या मुलामध्येला येऊ नयेत या अतिशय उदात्त हेतूनं मुलांच्याकडं पाहत असतात. आणि मग विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कर्तव्य असतं की आपण आईवडिलांनी जे आपल्या अपेक्षा आहे त्यासाठी कष्ट करायचं आहे. तर काही फार मोठं शिक्षणामध्ये डोक्यावरती काही ओझं घेऊन जायचं नाही, पण जो आपण अभ्यास करणार आहोत तो मन लावून करायचा आहे. पण विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी त्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहत नाहीत आणि ज्यासाठी आपण आपलं जे उद्दिष्ट किंवा ध्येय महत्त्वाचं असतं ते बाजूला राहतं आणि आपण इतर गोष्टीच करत बसतो. त्यामुळं महत्त्वाचं जे करण्यासाठी असतं ते राहून जातं आणि पुढं मग आपल्या चुका आपल्या लक्षात येतात आणि मग त्यावेळेला वेळ संपलेली असते. ठीक आहे, या धड्याशी संबंधित भाग आहे म्हणून आपणाला कल्पना दिली की शिक्षकही विद्यार्थ्यांच्याकडे याच दृष्टीनं पाहत असतात की आपला विद्यार्थी जो आहे तो अभ्यासामध्ये चांगला झाला पाहिजे, त्याची प्रगती शैक्षणिक झाली पाहिजे. या उदात्त हेतूनं शिक्षक आपल्याकडं पाहत असतात, काम करत असतात. हाच भाग, हाच आशय आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. इथं ज्या पान नंबर तुम्ही 27 वरती पाहिलेला असा की मिसेस देसाई मॅडम ज्या आहेत त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं बोलवत असतात आणि विद्यार्थी अगोदर कसे असतात आणि त्यानंतर
होणारा बदल एका मॅडमांच्यामुळं कसा बदल होतो मुलांच्या विचारामध्ये, वर्तणुकीमध्ये, कृतीमध्ये, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा, पुस्तक उघडा, पान नंबर 28वरती अतिशय लक्ष देऊन पाहायचं आहे. सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. सून म्हणजे लवकरच. इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. वेळ कशाची होती? फॉर फर्स्ट टाईम टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट. व्हॉट वॉज टाईम? फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. कशाची वेळ होती? तर पहिल्या चाचणीची वेळ होती. आफ्टर द टेस्ट झाल्यानंतर वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युज्युअल शेअर ऑफ स्कॉल्डिंग अँड पनिशमेंट्स. आता आपणाला काय न्यू वर्ड्स वाटतात का? पहा. टू रिसीव म्हणजे मिळणे, युज्युअल नेहमीप्रमाणे, शेअर म्हणजे देवाणघेवाण करणे, स्कॉल्डिंग ओरडणे, कावणे, रागावणे, पनिशमेंट्स शिक्षा. या ठिकाणी न्यू वर्ड्स आपल्या लक्षात आले असतील. वी ऑल गॉट रेडी, आम्ही नेहमीप्रमाणे, ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे. वी आर ऑल म्हणजे सर्व मुलं त्या वर्गातील रेडी तयार होतो. कशासाठी? टू रिसीव म्हणजे मिळणे, टू रिसीव म्हणजे मिळणे, ॲज युज्युअल म्हणजे नेहमीप्रमाणे, शेअर म्हणजे देवाणघेवाण, अवर स्कॉल्डिंग म्हणजे रागावणं, चिडणं, ओरडणं, पनिशमेंट शिक्षा. म्हणजे पहिली चाचणी झाली आणि सगळी मुलं रेडी तयार होती मिळण्यासाठी. पुरस्कार न सन्मान नाही आहे, तर ओरड आणि कावणं, रागावणं किंवा शिक्षा मिळण्यासाठी तयार होती. दे वर नॉट रेडी फॉर रिवॉर्ड. सन्मानासाठी, बक्षिसासाठी ती तयार नव्हती, तर पनिशमेंट आणि स्कॉल्डिंगसाठी तयार होती. बट वेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स, सी डिडंट लुक अँग्री. परंतु जेव्हा मिसेस देसाई सौ देसाई मॅडम, कमचं केम पास्ट टेन्स झालेलं आहे, केम विथ हर प्रोग्रेस रिपोर्ट प्रगती कार्ड्स प्रगती कार्ड बरोबर घेऊन मॅडम ज्यावेळेला तासाला वर्गात आल्या, सी डिडंट लुक अँग्री. हाऊ डिड मिसेस देसाई लुक when she entered in the class? She didn't look angry. जेव्हा देसाई मॅडम प्रगती कार्ड घेऊन वर्गात आल्या, त्याला त्या कसं दिसत होत्या? सी डिडंट लुक अँग्री, रागावलेल्या, चिडलेल्या दिसत नव्हत्या. कारण मुलांची अपेक्षा होती की मॅडम आता पेपर झालं, नेहमीप्रमाणे अगोदरचे वर्गाध्यापक जे असतील त्यांच्याकडून तशा त्यांना अनुभव मिळालेला असेल, त्यामुळं मुलं नेहमीप्रमाणे ओरड शिक्षा खाण्यासाठी तयार होती. बट मिसेस देसाई मॅडम जे आहेत, सी डिडंट लुक अँग्री, सी वॉज रॅदर क्वाईट. त्या अतिशय शांत होत्या. रॅदर अतिशय असा शब्द घ्या, क्वाईट म्हणजे शांत. सी स्माइल्ड ॲज युज्युअल, नेहमीप्रमाणे, युज्युअल नेहमीप्रमाणे. स्माइल्ड पास्ट टेन्स आहे, त्या नेहमीप्रमाणे हसल्या. बट हर आईज डिडंट लुक हॅपी, त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीप्रमाणे हसणं दिसलं. बट सी डिडंट लुक हॅपीनेस इन हर आईज, त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र आनंद दिसला नाही. बघा, मुलंसुद्धा या ठिकाणी लक्षात येतं की शिक्षकांचं किती निरीक्षण करतात. आज शिक्षकांचा मूड आहे का नाही मुलांना लक्षात येतो. तर त्या मॅडमांचं मूड मुलांच्या लक्षात आला की नेहमीप्रमाणे हसल्या, पण त्यांच्या डोळ्यामध्ये नेहमीप्रमाणे आनंद दिसला नाही. सी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. हँडेड आउट, एक एक करत त्यांनी सर्व प्रगतीपत्रक जे आहेत, पुस्तक जे आहे ते मुलांना दिली.
मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. अनेक लोक काय झाली होती, एक एक विषयामध्ये, काही दुसऱ्या 2 विषयामध्ये, अनेक जादा विषयामध्ये बरीच मुलं नापास झालेली होती. सम हॅड नॉट ॲपियर्ड फॉर द टेस्ट. ॲपियर उपस्थित राहणे, APPEAR. ॲपियरचं ॲपियर्ड पास्ट टेन्स झालेला, ईडी लागलेला आहे. उपस्थित राहणे, बरीच मुलं परीक्षेला सुद्धा उपस्थित नव्हती. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट. अ फ्यू म्हणजे अतिशय कमी. अतिशय कमी मुलांना, गेटचं गॉट पास्ट टेन्स आहे. गुड मार्क्स चांगले मार्क मिळाले ते इन सम ऑफ द सब्जेक्ट काही विषयामध्ये. व्हेरी फ्यू हॅड डोंट वेल इन ऑल सब्जेक्ट. त्यामध्ये काही मुलांना चांगले मार्क मिळाले होते, पण सम व्हेरी फ्यू हॅड डन. डन हे पास्ट पार्टिसिपल रूप आहे क्रियापदाचं या ठिकाणी. व्हेरी फ्यू अतिशय कमी. हॅवचं हॅड पास्ट टेन्स आहे. डन तिसरं रूप आहे. वेल इन ऑल द सब्जेक्ट अतिशय कमी म्हणजे दुर्मिळ मुलांना, अगदीच रेअर मुलांनी. व्हेरी फ्यूचा अर्थ रेअर, सिमिलर वर्ड आपण घेतो. रेअर दुर्मिळ. हॅड डन डू डीड डन क्रियापदाचं तिसरं रूप आहे. वेल चांगलं. इन ऑल द सब्जेक्ट सगळ्या विषयामध्ये अतिशय कमी दुर्मिळ रेअर मुलांना मार्क मिळाले होते. सो दॅट्स असं आहे. सी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सगळी कार्ड मॅडमनी दिल्या आणि मग काय म्हणाल्या मॅडम. सो दॅट्स हे असं आहे बघा. सडनली ॲडव्हर्ब आहे. LY लावलं की क्रियापदांना क्वाईटचं क्वाईटली, तसं सडनचं सडनली ॲडव्हर्ब होतं, क्रियाविशेषण. सडनली अचानक. हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. त्यांचे डोळे जे आहेत टीयर्स अश्रूने भरले. फिल्ड म्हणजे भरणे. फिल्ड पास्ट टेन्स आहे. अचानक मॅडमांचे हर आईज अचानकपणे. हर आईज त्यांचे डोळे. फिल्ड भरणे. विथ टीयर्स अश्रूने भरले. सी डिडंट लेट द टीयर्स फॉल. मॅडम मी इथं प्रोनाऊन आलेलं आहे मॅडमांच्याबद्दल. सी हे प्रोनाऊन आहे. सी डिडंट लेट म्हणजे जाऊ देणे. द टीयर्स अश्रू. फॉल म्हणजे खाली. डोळ्यातून खाली त्यांनी अश्रू जाऊ दिले नाहीत. ऑफकोर्स नक्कीच. सी जस्ट ब्लिंक्ड देम अवे. ब्लिंक्ड म्हणजे डोळे बंद करून उघडणे. सी जस्ट फक्त म्हणजे फक्त. जस्ट फक्त. ब्लिंक्ड डोळे फक्त झाकून उघडले. देम अवे दुसऱ्या बाजूला पाहून मॅडमनी फक्त डोळ्यात पाणी जे आलं होतं ते खाली पडू दिलं नाही. डोळे मिचकले. डोळे थोडेसे बंद करून उघडले. अँड टर्न टू द बॅकबोर्ड. पाठीमागं मॅडमनी आपलं डोळे मुलांना पाणी दिसू नये म्हणून मॅडम काय केल्या की त्यांनी सी टर्न द ब्लॅकबोर्ड. फळ्याकडं वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम समवन आस्क्ड. मग एका मुलांना शेवटी मुलांना पण लक्षात येतं की मॅडमना डोळ्यात पाणी आलेलं आहे. मग एका मुलानं विचारलं मॅडमना, आर यू अँग्री विथ अस मॅडम. आमच्यावर मॅडम चिडलेला आहात का, रागावलेला आहात का मॅडम. नो ना. मॅडम काय बोलल्या बघा. नो नॉट ॲट ऑल. नाही, नक्कीच नाही. परंतु काय. वी डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. सुस्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. नो नॉट ॲट ऑल नाही, मला काय राग आलेला नाही असं मॅडम म्हटल्यानंतर वर्गातील एक मुलगी सुस्मिता काय म्हणते बघा. इन अ लो अँड सॉफ्ट व्हॉइस. लो सावकाश आवाजात. सॉफ्ट व्हॉइस हळूवार
अतिशय सॉफ्ट, नाजूक, मधुर आवाजामध्ये, रागानं नाही, गोड आवाजामध्ये काय म्हणते बघा मुलगी, बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर. पण मॅडम, तुम्हाला आमचा अभिमान वाटत नाही का? यू डोंट फील, फील म्हणजे वाटणे, प्राऊड म्हणजे अभिमान, अस म्हणजे आमचा, एनी मोर काही, मोर म्हणजे काही असा अर्थ घ्यायचा. आमचा अभिमान वाटत नाही का मॅडम तुम्हाला? नो सुस्मिता, यू आर माय क्लास. यू आर माय क्लास. तुम्ही माझा वर्ग आहात, माझा वर्ग आहे. जसं आपण म्हणतो का, माझी शाळा, माझा देश, माझं घर, माझी आई, माझे वडील, तसं माझी बॅग, तसं माझा वर्ग. मॅडम काय म्हणतात? नो सुस्मिता, यू आर माय क्लास. माय या शब्दामध्ये अतिशय आपल्याबद्दल आपण म्हणत असतो त्यावेळेला नक्कीच आपल्यामध्ये एक वाटत असतं की हे माझं आहे. अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. बघा मॅडम काय म्हणतात? आय विल ऑलवेज, नेहमीच. विल हे क्रियापद वापरलेलं आहे. म्हणजे मॅडम काय म्हणतात? आय विल ऑलवेज. ऑलवेज हा शब्द नेहमी, त्याचं ऑपोजिट वर्ड नेव्हर असं होतं. नेव्हर कधीच नाही, ऑलवेज म्हणजे नेहमी. ऑलवेजला ऑपोजिट वर्ड काय तो? नेव्हर, NEVER. पुढं आपण ते एक्सरसाइज पाहणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा नेहमी अभिमान वाटला पाहिजे. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा नेहमी अभिमान वाटला पाहिजे. कम ऑन नाऊ. ठीक आहे, चला, लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज. लेट अस गो. आता आपण काय करूया? आवर स्टडीज, आपल्या अभ्यासाकडे जाऊया परत. टेक आउट युअर बुक्स. तुमची पुस्तकं उघडा, पुस्तके काढा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. मॅडम काय म्हणतात बघा? वेट म्हणजे वाट पाहणे. आफ्टर स्कूल, शाळा सुटल्यानंतर, हा तास नको, शाळा सुटल्यानंतर टॉक्ड अबाउट दिस, या विषयावर आपण बोलूया. टॉकचं टॉकड हे पास्ट टेन्स आहे. वेटचं वेटेड म्हणजे वाट पाहत होते. आफ्टर स्कूल आपण पाहू. वेटचं वेटेड आणि टॉकचं टॉक्ड हे पास्ट टेन्स आहे. शाळा सुटल्यानंतर आपण थांबू. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता आस्क्ड स्नेहल. स्नेहल काय म्हणते बघा? डिड यू नोटीस. तू पाहिलंस का? नोटीसचा अर्थ सिमिलर वर्ड सी. तू पाहिलंस का? व्हॉट देसाई मॅम सेड. देसाई मॅम काय म्हणाल्या? अस्मिता. अस्मिताचं नाव घेऊन स्नेहल म्हणते, डिड यू नोटीस, डिड यू सी, डिड यू लुक व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता. अस्मिता, देसाई मॅडम काय म्हणल्या बघितलीस का? शी सेड, त्या म्हणाल्या, आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा नेहमी अभिमान वाटला पाहिजे. भविष्यकाळ म्हणलेलं आहे. आय विल ऑलवेज, मला नेहमी, वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू, तुमचा अभिमान वाटला पाहिजे. शी डिडंट से, त्या म्हणल्या नाहीत, आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुमचा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ यू अशा म्हणल्या नाहीत, मला तुमचा अभिमान वाटला पाहिजे असं म्हणलेलं आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? एक्सपेक्ट अपेक्षा करणे. तुझी काय अपेक्षा आहे? आय सेड, मी म्हणालं तुझी काय अपेक्षा आहे? सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट, हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? बघा मुली चर्चा करत असतात, मुलं मुली काय म्हणतात? सो मेनी ऑफ अस फेल, बऱ्याच मुलं नापास झालेले आहेत. सो मेनी मिस द टेस्ट, बऱ्याच मुलांनी चाचणी चुकवलेली आहे. हाऊ डू यू एक्सपेक्ट, मग आपण अपेक्षा कशी करायची? फॉर टू बी प्राऊड ऑफ अस, आपल्याबद्दल अभिमान वाटावा अशी. बघा मुलांनाही समजतं, मुलांच्याही लक्षात येतं की मॅडम आज जरी बोलल्या नसल्या तरी त्यांना आपला अभिमान वाटलेला नाही.
म्हणजे मुलांच्या डोळ्यामध्ये मुलांनासुद्धा मॅडमांच्या डोळ्यातील अश्रू दिसलेले आहेत, जे मॅडमनी लपवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मुलांच्या लक्षात आलं की मॅडमना आज वाईट वाटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की आपल्या शिक्षकांनाही आपला अभिमान असतो. त्यांनाही वाटत असतं की आपली विद्यार्थी जे आहेत ते अभ्यासात चांगले असावे, त्यांना सुसंस्कार असावे, त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी असाव्यात, त्यांनी नेहमी दररोज नियमित अभ्यास करावा. ज्या अपेक्षा पालकांच्या असतात, आपल्या आईवडिलांच्या असतात, तशाच प्रकारच्या अपेक्षा आपले शिक्षकसुद्धा आपल्याकडून ठेवत असतात. आता याच्यावरती काही प्रश्न आपण इथं या पानावरील पाहू. त्यानंतर तुम्हाला एक वर्कशॉप अभ्यास दिला जाईल. पान नंबर 28 वरतीच पहा. इन अ क्लास ऑफ वन्स इट्स ओन इज द idiom. It means unique, better than all others. It means unique. एकमेव. युनिकचा अर्थ एकमेव. बेटर दॅन ऑल अदर्स. बेटर ही डिग्री फॉर्म. गुड चांगलं. दॅन ऑल अदर इतरांच्यापेक्षा चांगलं. तुम्ही इन अ क्लास ऑफ वन्स इट्स ओन. इट्स ओन म्हणजे स्वतःचा वर्ग. युनिक असतो, एकमेव असतो की इतरांच्यापेक्षा वेगळा, असं इथं अपेक्षित आहे. डू यू थिंक द क्लास इन दिस स्टोरी इज युनिक? एव्हरी क्लास, एव्हरी पर्सन इज अ युनिक. आपल्याला माहीत आहे प्रत्येक व्यक्ती हा एक वेगळा असतो. जगामध्ये अशाच एक प्रकारचा व्यक्ती कुठंही मिळणार नाही. सेम पर्सन in looking, in working, there everyone will be different to each other. प्रत्येक जण हा वेगळा असतो. डू यू थिंक दिस क्लास इन दिस स्टोरी इज युनिक? यस. उत्तर असं येईल. लिसन अँड आन्सर. Was Mrs. Desai angry with her class? No. What were her feelings? आता त्यांनी चिडलेल्या नव्हत्या, बट व्हॉट वेअर हर फिलिंग्स? पण त्यांच्या भाव काय होते? शी वॉज सॅड. शी लुक सॅड. शी लुक अनहॅपी फॉर हर स्टुडंट्स प्रोग्रेस. आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल त्या नाराज होत्या, असं आपल्याला फिलिंग दिसतं. हाऊ डू वी नो दॅट? मग आपल्याला कसं समजलं? वेन स्टुडंट लुक टीयर्स इन हर आईज. जेव्हा विद्यार्थी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहतात त्यांना लक्षात येतं की मिसेस देसाई मॅडम वेअर सॅड, अनहॅपी, नॉट प्राऊड ऑफ हर. आपल्याबद्दल गर्व, अभिमान नाही आहे, हे मुलांच्या लक्षात येतं त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून. याचं उत्तर काय येणार? वी नो दॅट. वी नो दॅट वेन वी सी टीयर्स इन हर आईज. Why did the students talk about what Mrs. Desai said? आता मुलं कशाबद्दल बोलत होती? तर मॅडम काय बोलल्या? सी डोंट टॉक वी आर प्राऊड ऑफ, बट सी टॉक दॅट सी विल प्राऊड ऑफ यू. त्या म्हणल्या नाहीत की मला तुमचा अभिमान आहे, मला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, असं बोलल्या. या विषयावर मुलं बोलत होती. त्यानंतर one of the students said, we have not get good marks, some students were miss the test, and how did we expect proud of? आणि काही मुलं नापास झालेले आहेत, काही मुलांनी चाचणी चुकवलेली आहे, आणि मग आपण अभिमानाची अपेक्षा कशी करायची,
अशा पद्धतीची चर्चा मुलांच्यामध्ये इन अ क्लास ऑफ दिस ओन क्लास या मुलांच्यामध्ये होत होती, आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आता याच्यावर आधारित इथे एक प्रश्न उत्तर दिलेले आहेत, ती आपण प्रश्न उत्तरं पाहू. ही प्रश्न उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहायची आहे. प्रश्नही लिहा आणि उत्तरही लिहा, की ज्यामुळं आपल्याला प्रश्नही समजतील आणि उत्तर कसं लिहायचं आहे हेही समजेल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी हा होमवर्क आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. एक्स्ट्रा प्रश्न आहेत, आपल्या पुस्तकामधील नाही, एक्स्ट्रा प्रश्न आपल्याला सराव करायचा आहे, की ज्यामुळं इंग्रजी वर्कशॉप जो आहे तो पान नंबर 29वरील सोडवणं सोपं होईल. ठीक आहे. आता पान नंबर 28वरील पॅरेग्राफ जो आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम लाईन 35 to 65 ऑन पेज 28. आता पान नंबर 28वरील हा पॅरेग्राफ आहे. फाइंड द ऑपोजिट ऑफ द वर्ड्स नेवर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर मी तुम्हाला बोललो होतो की नेवर ऑलवेज ऑपोजिट वर्ड होतो, तर ऑपोजिट वर्ड ही आपल्याला माहीत पाहिजेत. यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा, पिक आउट एनी 5 नाउन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. नाउन्स शोधायचे आहेत. भरपूर नाउन म्हणजे नाम, अनेक नामं या या पानावरती आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत पनिशमेंट्स, कार्ड्स, सब्जेक्ट, ब्लॅकबोर्ड, सुष्मिता. सुष्मिता ही कसली नाउन आहे? प्रॉपर नाउन. ब्लॅकबोर्ड हे कॉमन नाउन आहे, सब्जेक्ट हे कॉमन नाउन आहे, कार्ड्स कॉमन नाउन आहे, पनिशमेंट्स ही सुद्धा नाउन आहे. नामांचे प्रकार आपण पाहणार आहोत पुढं. त्यामधला भाग आहे पनिशमेंट्स, कार्ड, सब्जेक्ट, ब्लॅकबोर्ड, सुष्मिता. क्वेश्चन 3 बघा, मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स ऑफ द डॅश डॅश युनिट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट. प्रश्न 4, फाइंड अँड राईट वन एक्झाम्पल इच ऑफ द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पास्ट टेन्स एक उदाहरण वाक्य लिहायला सांगितलेलं आहे. पास्ट टेन्सचं भरपूर वाक्य पास्ट टेन्सची या ठिकाणी आलेले आहेत. वॉज वेअर असणारी, सी वॉज रेदर क्वाईट, त्या अतिशय शांत होत्या. प्रेझेंट टेन्समधली वाक्य शोधायचे आहेत. नो सुष्मिता, यू आर माय क्लास, तू माझा वर्ग आहेस. प्रत्येक विद्यार्थी त्यांना वर्ग वाढतो. फ्युचर टेन्स वाक्य आपण आता पाहिलेलं आहे. एकच वाक्य आलेलं आहे फ्युचर टेन्समधील, यू विल ऑलवेज वॉन्ट टू बी आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू, मला नेहमी तुमचा अभिमान वाटला पाहिजे. भविष्यकाळ आहे. फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्समधील वाक्य आपणाला या ठिकाणी शोधायला सांगितलेले आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट देम डाऊन. बरोबर की चूक सांगायचं आहे. राईट म्हणजे बरोबर, रॉंग म्हणजे चूक. सुष्मिता स्पोक टू द टीचर इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. ट्रू वाक्य आहे, राईट आहे, ट्रू आहे. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी, गोष्ट सांगत होती अस्मिता. हे वाक्य पण राईट आहे. नो स्टुडंट्स हॅड फेल्ड इन एनी सब्जेक्ट, रॉंग आहे. मेनी स्टुडंट, नोच्या ठिकाणी काय येईल? मेनी. स्टुडंट्स हॅड फेल्ड इन वन ऑर द अदर सब्जेक्ट. एनीच्या ठिकाणी इन वन ऑर द अदर ही शब्द आलेले आहेत, ते आपण भरायचे आहेत आणि वाक्य बरोबर करायचं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, आन्सर द फॉलोइंग इन 1-2 सेंटेन्स. 1-2 वाक्यात आपण या ठिकाणी करायचे आहेत, उत्तर द्यायचे आहेत. वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास. चिडलेल्या, रागावलेल्या होत्या का? नो, मिसेस देसाई वॉज नॉट अँग्री विथ हर क्लास बट शी वॉज अनहॅपी विथ देअर रिझल्ट्स. शी लुक सॅड.
चालतंय. सी वॉज अनहॅपी, सी वॉज नॉट लुक गुड, हॅपी, सॅड हे आपण शब्द वापरू शकतो त्या ठिकाणी. प्रश्न दुसरा आहे, व्हॉट वेअर मिसेस देसाईज फिलिंग, हाऊ डू वी नो दॅट. आता आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. मिसेस देसाई वॉज डिसअपॉइंटेड विथ द रिझल्ट, नॉट हॅपी, सॅड, सॅड शब्द चालू शकतं. विथ द रिझल्ट्स ऑफ द क्लास, सी वॉज व्हेरी क्वाईट, शांत होत्या. अँड हॅड टीयर्स इन हर आईज वेन शी फिनिश्ड डिस्ट्रीब्युटिंग द रिझल्ट. डिस्ट्रीब्युटिंग म्हणजे देणे. सी सेड, सो दॅट्स दॅट, दस हर रिॲक्शन्स लेट अस नो दॅट सी वॉज अनहॅपी. असा आहे. सी डोंट लुक हॅपी. प्रश्न तिसरा आहे, वाय डिड द स्टुडंट्स टॉक अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड. आता हाही प्रश्न आपण पाहिला. द students liked Mrs. Desai very much and realized that she was upset with her result. They noticed that she was almost crying, did not say that she was proud of them, so they talked about what Mrs. Desai said. त्यांना मुलांना मॅडमांच्या डोळ्यात अश्रू दिसले, त्यामुळे त्या विषयावर चर्चा मूल्य करत होती. व्हॉट आर सम वर्ड्स प्रिंटेड, क्वेश्चन 4 बघा. वाय आर सम वर्ड्स प्रिंटेड इन बोल्ड टाइप्स इन द गिवन एक्स्ट्रॅक्ट. आता या धड्यामध्ये काही आपल्याला शब्द जे आहेत ती बोल्ड लेटर्समध्ये दिसतात. इन द टेक्स्ट फ्यू वर्ड्स आर प्रिंटेड इन बोल्ड टाइप टू क्रिएट एन impact here on the minds of the students. Thus in the green extract some words are highlighted. काही शब्द या ठिकाणी आपल्याला माय हा शब्द दिला, वॉन्ट दिलेला आहे, एम दिलेला आहे. हे हायलाईट करण्यासाठी प्रिंटेड हिअर इन बोल्ड टाईप. कशासाठी बोल्ड टाईपमध्ये केलेले आहेत तर इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव निर्माण करण्यासाठी. पाचवा प्रश्न आहे, शूड मिसेस देसाई हॅव बीन अँग्री ऑर अनहॅपी. काय चिडलेल्या होत्या का नाराज होत्या. मिसेस देसाई वॉज अँड शूड हॅव बीन अनहॅपी, नॉट अँग्री. इफ शी वुड हॅव बीन अँग्री, द स्टुडंट्स वुड नॉट हॅव टेकन हर serious. They become upset when they saw that their teachers was disappointed with their result, and here they decided to improve themselves. आता बऱ्याच वेळेला पालक ओरडतात, बऱ्याच मुलांच्यावरती त्याचा इम्पॅक्ट प्रभाव परिणाम काही होत नाही, ओरडण्याची सवय लागते. त्यापेक्षा जर आईवडील आपले नाराज दिसले तर मुलांच्यावरती जास्त प्रभाव येतो. तसं मॅडमांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये जो संवेदना जागरूक झाली ती रागावल्यानंतर त्यांच्यातील संवेदना जागरूक झालेली नसते. म्हणजे फिलिंग एक्सपेक्ट दाखवणं, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. टुडे वी स्टॉप हिअर. इन नेक्स्ट व्हिडिओ वी सी इंग्लिश वर्कशॉप ऑन पार्ट 1 पेज नंबर 29. Today we stop here. Enjoy this lesson to study this lesson. Thank you. Goodbye. Thanks. See you again.